हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर मी आज पोहा पापड बनवणार आहे आणि ते तुम्हाला सर्वांना मी दाखवणार आहे कसं बनवणार आहे आणि काय बनवणार आहे ते. आणि त्याची मी बॅटर तयार करत आहे आणि बॅटर मी ऑलरेडी तयार होत आले आता. आणि ते कसं बनवले मी तुम्हाला थोडक्यात सांगते ऐका. मी पोहे पहिला भिजू घातले होते आणि भिजू घालून ते मिक्सरला बारीक करून घेतले. आणि मिक्सरला बारीक करून झालं की पाणी गरम करायला ठेवलं, तर त्यात थोडंसं मीठ घातलं होतं, म्हणजे चवीपुरतं. आणि ते मिठाच्या पाण्यात पोह्याचं बॅटर जे होतं ते मी टाकलं. आणि पोह्याचं बॅटर टाकल्यावर ते थोडंसं हलवलं आणि आता ते थोडंफार घट्ट होत आले आणि जेणेकरून आपल्याला पातळ हवे. आणि मी ते आता घालताना तुम्हाला दाखवते. तर चॅनलवर राहा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. अशा तऱ्हेने हा बॅटर तयार आहे आता माझा आणि होत आहे तयार. ह्यात थोडेसे मी पांढरे तीळ घातलेले आहेत जेणेकरून दिसायलाही सुरेख दिसेल आणि खातानाही छान वाटेल. तर मी आता पापड घालायला वर आलेले आहे आणि पापड घालता घालता असं चवड्यावर बसून माझे पाय दुखायला लागले, म्हणून मी मांडी घालून सरळ बसलेली आहे पापड घालायला. आणि ऊन एवढा आहे, बापरे. अशा तऱ्हेने माझे पापड घालून झालेले आहेत, तुम्हाला दाखव. तर मी थोडेच पापड घातले. अशा तऱ्हेने मी पापड घालून झालेले आहेत. म्हणजे पापड घालून मी आत्ताच खाली आलेले आहे. खूप ऊन आहे बाबा, खूप ऊन आहे. तर ह्या उन्हात कुठं बाहेर जाऊ वाटतच नाही, मेन पॉईंट. आणि गेलं तरी सावधानी बाळगा, एवढंच सांगेन. आता काय, ऊन तर खूप आहे. आणि घालायचं असलं तर पापड हे पहिला सावली असेल तेव्हाच घाला तुम्ही, नाहीतर ऊन फार लागतं. मला आता कसं लेट झालं, माझं लहान बाळ आहे ना, असल्यामुळं मला थोडं लेट झालं. तो झोपल्याशिवाय मला कुठली कामं करता येत नाही. अजूनही तो झोपला आहे खाली. आणि आमच्या घरी कोणी नसल्यामुळं म्हणजे कसं, माझे मिस्टर जातात कामाला. मी तुम्हाला कधी ते सांगेन, ते नवीन ब्लॉग, इंट्रोडक्शन ब्लॉगमध्ये सांगेन तुम्हाला नक्की. पण आता एवढंच ठीक आहे. माझं पापड घालून झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं, माझ्या पापडाची रेसिपी कशी वाटली? जर रेसिपी तुम्हाला डिटेलमध्ये हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा ब्लॉग कसा वाटला हेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर काही चुकलं मागलं असेल तर माफ करा. सिम्पल. थँक्यू.